गीता आपल्या कारने शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. सुंदर मोकळा रस्ता, सूर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय, गाडी सुसाट आणि पुढे एका वळणावर गाढव आडवे आले. गीताने कर्र कचकन ब्रेक दाबला. वाटलं होतं गाडी धडकते की काय. गीताने डोळे बंद करून घेतले आणि हश. पुढे गाढवाच्या अगदी जवळ गाडी येऊन थांबली. अपघात होता होता गीता वाचली. तेव्हापासून गाढवापुढे वाचली गीता ही म्हण प्रसिद्ध झाली. घाबरलेली बिचारी गीता घरी आली आणि तिचा नवरा हरी याला सर्व हकीकत सांगितली आणि हट्ट धरला की गाढवाला पाहुणचारासाठी घरी घेऊन ये. बिचारा हरी गाढवाकडे गेला. गाढवाला विनंती करू लागला, पण गाढव का ऐकेना. शेवटी अडलेला हरी याने गाढवाचे पाय धरले. अशा प्रकारे अडला हरी गाढवाचे पाय धरी ही म्हण प्रसिद्ध झाली. कसाबसा हरी गाढवाला घरी घेऊन आला. गीताने त्या गाढवाचे स्वागत केले. त्याला बसायला खुर्ची दिली, प्यायला पाणी दिले आणि गुळाचा तुकडा दिला. गाढव पाणी गटागटा पिऊ लागले आणि गुळाचा तुकडा खावयास लागले. आणि थोड्या वेळानंतर अचानक गाढव गुळण्या करू लागले. हरीला आणि गीताला एक कोडं सुटलं नाही की गाढवाला गुळाची काय चव. थकलेली गीता उपवास असल्यामुळे घरी खाटल्यावर येऊन झोपली. हरीने तिच्यासाठी वरीचा भात बनवला आणि एक वाटी वरीचा भात डायनिंग टेबलवर आणून ठेवला आणि गीताला हाक मारली, पण गीता काय ऐकेना. गीताने हरीला सांगितले, एक वाटी वरीचा भात खाटल्यावर घेऊन ये. तेव्हापासून असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही म्हण प्रसिद्ध झाली.